कि जिंदगी खू गए अलम फरते गम में भी मुस्कुराती है, अरे बांसुरी के सीने में जख्म है फिर भी वो मुस्कुराती है, फिर भी वो गीत गाती है. दिसत नसलं म्हणून काय झालं, तिने जगाला यशाची झुंजार कहाणी लिहून दाखवली आहे. कुटुंब नसलं म्हणून काय झालं, तिने अनेकांचा आसरा बनण्याचं तिचं स्वप्न पूर्ण करून दाखवलंय. बेवारस अंध मुलगी जर MPC होऊ शकते. डोळे नसूनही डोळ्याची पारणं फेडणारं दैदिप्यमान यश मालाने मिळवून दाखवलंय. मालाने कमावून दाखवलंय. राज्यातली सगळ्यात कठीण आणि लाखो तरुणांच्या आयुष्याला कलाटणी देणारी परीक्षा जळगावच्या रेल्वे स्टेशनवर बेवारस आढळलेल्या एका अंध आणि अनाथ मुलीने स्वतःच्या नावावर केली आहे. भारताच्या दिव्यांगांच्या पुनर्वसनामध्ये हा मैलाचा दगड आहे. जन्माला आलेली मुलगी अंध आहे म्हणून जन्मदात्या आई वडिलांनी 20 वर्षांपूर्वी एका मुलीला जळगावच्या रेल्वे स्टेशनवर सोडून दिलं. लेक दृष्टीहीन आहे म्हणून आई वडिलांनी ज्या लेकीला रेल्वे स्टेशनवर सोडलं होतं तीच लेक आज MPSC परीक्षा पास होऊन अधिकारी बनली आहे. तिला दृष्टी नव्हती पण आयुष्याकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन कमालीचा होता. तिला आपलं म्हणावं असं रक्ताचं कुणीच नव्हतं पण तिच्या रक्तात स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द होती. मालाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन इतिहास घडवलाय. महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारताच्या इतिहासामधील ही एकमेव घटना आहे. आज मला जो आनंद होत आहे ते मला शब्दांनी सांगता येणार नाही ना. हा माझ्या आनंदाने पूर्ण हिंदुस्थानच्या विकलांग लोकांनी आनंद केला पाहिजे. आनंदाला उत्सव पूर्ण हा आनंद साजरा केला पाहिजे. काही एक दिव्यांग बेवारस मुलगी स्वतःच्या पायावर उभं राहते. आता मी जे काही मला सहकार्य करायचं आहे लहानपणापासून तिला मी सहकार्य शिक्षणाचं दिलेलं आहे. कोणत्याही तऱ्हेचा तिने मला त्रास दिला नाही आणि स्वतःच्या कर्तृत्वाने ते शिक्षण घेत बसली. 10 घंटे ती अभ्यास करत होती आणि त्या कारणाने तिला हे फळ मिळालं. 20 वर्षांपूर्वी ज्या मालाला कुटुंबियांनी रेल्वे स्टेशनवर सोडलं त्याच मालाला पोलिसांनी अमरावतीच्या शंकर बाबा पापळकर यांच्या सुपूर्द केलं. शेकडो अनाथांना आसरा देणाऱ्या शंकर बाबांना नुकतंच भारत सरकारनेही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलंय. याच शंकर बाबांनी मालाचं संगोपन केलं, तिला आसरा दिला, स्वतःचं नाव दिलं, नवी ओळख दिली आणि जगण्यासाठीची दिशाही दाखवली. लहानपणापासूनचं शिक्षण चिखलदरा इथे झालं आणि 8 ते 12चं शिक्षण गर्ल्स हायस्कूल पडतवाडा इथे झालं. त्यानं फायनलपर्यंतचं शिक्षण माझं MA कॉलेज अमरावती इथे झालं. माझी लहानपणापासूनच इच्छा होती की मी MPSCकडून मोठी MPSC एक्झाम देऊन मोठे अधिकारी बनावं. हे जेव्हा मी बाबाला सांगितलं तेव्हा मला बाबांनी स्वतःहून सपोर्ट केला. मालाने शंकर बाबांजवळ शिक्षणाची इच्छा बोलून दाखवली. बाबांनीही तिला शक्य ती मदत केली. जिला जन्मदात्या वडिलांनी अक्षरशः मरणाच्या दारात सोडलं होतं तिच्याच हातात शंकर बाबांनी लेखणी दिली होती. मालाची हिम्मत आणि शिक्षणासाठीची जिद्द पाहून समाजातल्या अनेकांनी दानशूरपणा दाखवला. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरचे प्रकाश टोपले यांनी मालाचं पालकत्व स्वीकारलं होतं. मालानेही संधीचं सोनं करत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून पदवी परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन इतिहास घडवला. अभ्यास करताना खूप अडचण गेली परंतु बाबाची ओळख पाटील सरांबरोबर असल्यामुळे पाटील सरांकडे मला क्लास लावून दिले. तिथे मी क्लास केला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली MPSCची एक्झाम्स पास केली. फर्स्ट इयर ते फायनलचं पूर्ण शिक्षणाची जबाबदारी प्रकाश टोपले सर यांनी घेतली होती. त्यांनी मला फायनलपर्यंत शिक्षणासाठी मदत केली, अभ्यासासाठी मदत केली. आपल्याला केलेल्या मदतीची जाण ठेवत मालाने इतिहास घडून दाखवला. किती मोठी घटना आहे ही, प्रेरणादायी घटना आहे. म्हणून आज 18 वर्षानंतर हे मुलं रिमांडच्या बालगृहाच्या बाहेर जातात. कुठे जातात? 18 वर्षानंतर ज्या मुलांना बाहेर काढून दिलं असतं, गांधारी, माला, अधिक माझी जे 123 मुलं आहे ते कुठे गेले असते?
कोणी वागवलं नसतं. तर मी हे वज्जर मॉडेलच्या दृष्टिकोनातून हे घडवलेलं आहे. वज्जर मॉडेल म्हणजे यांना परीक्षा देऊन पास झाली, MPSCची परीक्षा पास झाली, 30 मुलींचे लग्न झालेले आहेत, सगळ्या मुलांचे आधार कार्ड काढले आहे. आज मालाला मी घेतलं नसतं तर मला शंकरबाबा पापडकर झाली असती का? गांधारी शंकरबाबा पापडकर झाली असती का? सन्मानानं ते आपल्या बापाचं नाव घेतात ना, आणि सन्मानानं आज या ठिकाणी सचिवालयामध्ये राहील. हा क्षण महाराष्ट्राच्या दिव्यांगाच्या इतिहासामध्ये स्वर्ण अक्षराने लिहिला जाईल एवढंच म्हणतो. म्हणून वज्जर मॉडेलच्या माध्यमातून 18 वर्षावरील बेवारस मुलांना, दिव्यांग मुलांना आजीवन रिमांडमध्ये बालगृहामध्ये राहू द्यावे असा भारत सरकारने कायदा करावा, आणि ते करतील याची खात्री आहे. आणि म्हणून मी खूप आनंदित आहे. मालाने माला आणि मालासारख्या कित्येकांना अशक्य वाटणारं स्वप्न पूर्ण करून दाखवलं. मालाने ही परीक्षा उत्तीर्ण करून दाखवली होती, पण मालाने आपल्या सगळ्या यशाचं श्रेय शंकर बाबांनाच दिलंय. लहानपणापासूनच इच्छा होती की मी MPSC कडून मोठी MPSC एक्झाम देऊन मोठे अधिकारी बनावं. हे जेव्हा मी बाबाला सांगितलं तेव्हा मला बाबांनी स्वतःहून सपोर्ट केला. आणि आपल्याकडे पुरेशा सुखसुविधा नाही आहेत म्हणून परिस्थितीला दोष देत बसणाऱ्यांसाठी माला एक ज्वलंत उदाहरण आहे. लेक दिव्यांग आहे म्हणून तिला रेल्वे स्टेशनवर सोडून जाणाऱ्या आईवडिलांना मालाने एक सनसनीत चपराकस लावली आहे. मालाचा हा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. मालाच्या जिद्दीला, तिला इथवर पोहोचवणाऱ्या शंकर बाबांना आणि मालासाठी मदतीला धावून जाणाऱ्या त्या कितीतरी लोकांना साम टीव्हीचा कडक सलाम. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, अमरावती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.